मुक्ता, आपण कधी होणार आजी आजोबा? सागर, तुला काय म्हणायचंय मला कळतंय. थँक गॉड, एकदाच कळलं तुला. मग मनावर घे ना. तेही घेतलंय. खरंच? यू नो मुक्ता, का झालं सागर? मुक्ता, मी एका मिनिटात आलो. सागर, अरे तू काहीतरी मागव, मी लगेच आलो. अरे पण ऑर्डर देऊन द्या ना. सागर, सागर. हॅलो हॅलो प्रशांत, सागर बोलतोय. काय रे सागर, या वेळेला फोन केलास? अरे तसंच महत्वाचं काम आहे म्हणून केला. मी इथे बाहेर आलोय आणि मला इथे विजय दिसला. कोण? विजय. काहीतरीच काय सांगतोयस? अरे ते कसं शक्य आहे? अरे मी खरंच बोलतोय यार. मी इथे मुक्ताबरोबर बाहेर आलोय रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे विजय होता. हे बघ, तुला काहीतरी भास झाला असेल. तू 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 प्लीज हॉस्पिटलमध्ये चेक कर ना. त्याच्या बेडवर बघ ना तो आहे का. ठीक आहे, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी रूममध्ये चेक करतो आणि काय असेल ते तुला व्यवस्थित सगळं फोनवर कळवतो. डोंट वरी, ओके? प्लीज लवकर कळव. हॅलो. हां, मी डॉक्टर प्रशांत. हां डॉक्टर, मी सिस्टर कविता. सिस्टर, तो आपला पेशंट आहे ना विजय. कोण तो? स्पेशल वॉर्डमध्ये आहे तो? जरा त्याच्या रूममध्ये जाऊन चेक करून या बरं. म्हणजे काय हालचाल वगैरे होते का, काय परिस्थिती ते बघा आणि मला लगेच कळवा. ओके डॉक्टर. काय झालं? नाही, काही नाही. अरे मग तू कुठे गेला होतास? नाही, असंच जरा. इज एव्हरीथिंग ओके? तू काय मागवलंयस? नाही, तुझी वाट बघत होते. सागर, खरंच काही नाही झालंय. नक्की? या.
काय हो बोलवलत दिवाकर? अहो काय सर? ना आपले अरुण गडकरींकडे ठेवलेले सगळे पैसे बुडाले. काय दिवाकर अशी चेष्टा करू नका हो. काय नाही मेघना, ही चेष्टा नाहीये. दिवाकर आपण 60 लाख रुपये त्यांना दिलेत. तुम्ही म्हणताय ते सगळे केले? हा, सध्या तरी आपल्याला तसंच म्हणायला हवंय. पण इतके पैसे असे अचानक कुठे गेले? काय झालं? गडकरींच्या फॅक्टरीमध्ये मध्यंतरी संप झाला. गव्हर्नमेंटची ऑर्डर त्यांच्या हातातून गेली. त्यामुळे खूप मोठा लॉस झाला त्याला. संपाच्या वेळेला झालेलं नुकसान आणि हा लॉस भरून काढण्यासाठी म्हणून त्यांनी आपले पैसे वापरलेत. आपले पैसे वापरले? अहो असे कसे ते आपले पैसे वापरू शकतात? ते बघा आपल्याकडे कागदपत्र सगळे रिसिप्ट सगळं आहे. आपण त्याचा काय उपयोग होणार आहे? आणि तसंही गडकरी आपलं देणं काही नाकारत नाहीयेत. पण सध्या त्यांनी खाका वर केल्या तेवढंच. आणि हे पुरावे ही कागदपत्र आपण घेऊन जरी कोर्टात गेलो तरी त्याचा काही उपयोग आहे का? त्या वकिलाच्या डोक्यावरती आणखीन पैसे ओतायला लागतील आणि वर्षानुवर्ष कोर्टात खेटा घालायला लागतील एवढंच. ते झालंच हो. आपल्या इथे कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तरी अहो पण आता काय करायचं? काहीही करायचं नाही. बाहेर कुठे दाखवायचं सुद्धा नाही. त्यांची मुलगी सून आहे आपली. व्याही आहेत ते आपले. काय बोलणार? आपलेच दात आपलेच ओठ. आपलं भलं होईल या विचाराने हा संबंध जोडला होता. हा तर गळफासच होऊन बसलाय. हा बोला सिस्टर. तुम्ही म्हणाला होता तो पेशंट त्याच्याच बेडवर आहे आणि मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही विशेष डेव्हलपमेंट होते. तुम्ही स्वतः पाहिलंय ना त्याला? येस डॉक्टर. ओके ठीक आहे, थँक्यू. एक बटर चिकन. हा बोल. अरे विजय त्याच्या बेडवरच आहे आणि आहे तशा परिस्थितीमध्ये आहे. तू नीट बघितलंस का? हो रे, नर्सला पाठवून चेक केलं. ठीक आहे. प्रभू म्हणजे गोवर्धन प्रभूंची मुलगी. हा, मुक्ता प्रभूची कसली केस? काहीतरी भानगड आहे, काहीतरी भानगड आहे राव. राकेश बाबांना सांगूया काय? त्यांना नक्की इंटरेस्ट असणार यात. हा यस. नाही नको, पण आपण आधीच काहीतरी असं सांगायचो आणि काही नाही निघालं
परत बोंबला फुकटचं वैतागतील. राजू शेठ, व्यवस्थित माहिती काढा, व्यवस्थित माहिती काढा आणि मगच बोला. हा पण आहे नक्की भानगड आहे. दाल में कुछ काला है. या मोठ्या माणसांची मोठी लपडी बाबा. काय करणार. ताई, ताई काय रे, काय बोलायचंय? नाही, काल मी ऍक्च्युली ठरवलं होतं की सागरशी बोलायचं, त्याला सगळं खरं सांगून टाकायचं. कर्म माझं, म्हणजे स्वतःला हवं ते शेवटी करायला निघालास ना? नाही, ते मला हवं तेच नाही. सागर मुक्त आपल्या सगळ्यांसाठीच काय योग्य ठरेल याचा विचार केला मी. शेवटी ऑपरेशनची भीती वाटत असली तरी कधी कधी आपण रिस्क घेतोच ना. अरे पण गोवर्धन, हा 2 तरुण व्यक्तींच्या आयुष्याचा संबंध आहे. अरे तेवढंच नाही, 2 घरांमधलं सुख या एका रस्त्यावर अवलंबून आहे. ताई, सागर आणि मुक्ता दोघेही सुखी नाही आहेत. त्यांच्या दुराव्यामुळे दोन्ही घरही दुःखी आहेत. हे कुठेतरी कधीतरी थांबायला नको. केवळ एक सत्य दडवल्यामुळं जर एवढा त्रास होत असेल तर ते सत्य उघड करणं किंवा सत्याचा सामना करणं हे योग्य नाहीये. धन्य आहे रे बाबा तुझी. एकही मुद्दा शिल्लक ठेवला नाहीस तू बोलायला. मग काय केलं, सांगितलंस का सगळं सागरला? पूर्ण विचार करून सगळं बळ एकवटून मी त्याच्या केबिन मध्ये गेलो. तिथे वेगळीच तारा. म्हणजे ताईला हे पौर्णिमाचं प्रकरण सांगावं काय? नाही नको, आधीच तिला मुक्ताचं टेन्शन आहे. गोवर्धन सांग ना. मी आज शिरलो आणि मुक्ताचा फोन आला. त्या दोघांचं काहीतरी फिरायला जाण्याचं बेट ठरत होतं. त्या क्षणी मला जाणवलं की दोघांचा एकमेकावर खूप जीव आहे. दोघे जण सुख शोधण्याच्या धडपडीत आहेत. त्यांचा छोटासा आनंद मी हिरावून घेऊ आणि म्हणूनच उठावर आलेले शब्द मी गिळले आणि तिथून परत निघालो. आता एकच आशा वाटते, काहीतरी चमत्कार घडावा आणि सगळं सुरळीत व्हावं. होईल रे, असे चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. काल रात्री देवासमोर हात जोडले. देवाला म्हणालो, जर आयुष्यात काही मी पुण्य केलं असेल तर त्याचं फळ मला नको, माझ्या मुलीला दे. मा, तुम्ही बोलावलं? हा, या बसा. आज एका महत्वाच्या कामासाठी आम्ही तुम्हा दोघांना इथे बोलवलंय. तुम्हाला आठवतंय आपली कांजूर मार्गला एक जमीन आहे? हो, इनफॅक्ट आपण ती गोडाऊनसाठी वापरायचं म्हणून ठरवलं होतं, पण ती डेअरीपासून खूप लांब असल्यामुळे आपण ते कॅन्सल केलं ना. मा, मी काय म्हणतो, म्हणजे सध्या जागांचे भाव बरेच वाढलेत. जर तुमची हरकत नसेल तर विकून टाकूया आपण ती जागा. अहो, आम्ही काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या. काल मुक्ता आणि विनी दोघे आमच्याकडे आल्या होत्या. त्यांना काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना मिठाईचा कारखाना काढायचा आहे. नाही मा, पण एवढे उद्योग आहेत, तिकडे आणखीन लक्ष कोण घालणार आहे? पण आपण काहीच करायचं नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं मा? हे बघा, हा सगळा व्यवसाय मुक्ता, ज्योती आणि विनी अशा 3 जणी मिळून सांभाळणार आहेत. जरा विचार करा. आपली पुढची पिढी आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने विचार करते. ही गोष्ट कौतुकास्पद नाहीये का? म्हणून आम्ही ठरवून टाकलं, ती जमीन या 3घींच्या नावाने करून टाकायची. नाही मा, ते खरं आहे, पण त्या 3 लहान आहेत अजून, आणि उगाच रिस्क कशाला आणखीन. दिवाकर, त्यांच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय त्यांना जबाबदारीची जाणीव होणार आहे का? आणि आमची खात्री आहे, या 3घी जणी मिळून हा व्यवसाय अगदी उत्तमरित्या सांभाळतील. ठीक आहे मा, आता तुम्हीच ठरवलंय म्हटल्यावर काय दिवाकर. हां, ठीक आहे. मग एक काम करा, उद्याच्या उद्या आपल्या वकिलांना बोलावून घ्या
आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या करून टाका. नाश्त्याला काय आहे? ओळख. काय पोरकटपणा आहे ग? ओळख रे. काय आहे? कसली चावी आहे? वैजूच्या घराची चावी आहे. काय? चावी मिळाली देखील? दॅट्स ग्रेट. मग मी तुझ्यासारखे नुसते प्लॅन्स करत बसले नाही. काल पद्माकर भाऊजी आले होते विदुलाला सोडायला, तेव्हा सरळ स्पष्ट विचारून टाकलं. काय? मी विचारलं की तुम्हाला जर तुमची मुलगी चांगल्या घरात राहायला हवी असेल तर तुम्ही वैजूचं घर आम्हाला राहायला द्या. आणि त्यांनी काही न बोलता ही चावी तुझ्या हातात दिली? थेट प्रश्न थेट उत्तर. बरं झालं की नाही? बरं. अगं सॉलिड मस्त गोष्ट झालेली आहे. ऍट लास्ट आपल्या मनासारखं झालंय. सगळी काळजी मिटली आपली. आता गेले काही दिवस काय काय करत होतो. पद्माकर रावांना येता जाता मस्का काय लावत होतो. तुझ्या त्या नतद्रष्ट भाचीचे सगळे लाड पुरवत काय होतो. हळू, घरात आहे ती. काय आता आपल्याला कशाचीच भीती नाहीये. सगळ्या काळज्या मिटलेल्या आहेत आपल्या. काही म्हणा उमा, ही विदुला म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. कोंबडी लक्षात ठेवाय. अगं आता तर कुठे फक्त ही चावी हाती लागली आहे. एवढ्यानं काय होतंय तुला सांगतो उमा. वेळोवेळी आपल्याला पैशाची गरज लागणार. त्याकरता आपण या मुलीला सांभाळण्याचं नाटक करायचं. काय करायचं? नाटक. आणि इतकं चांगलं नाटक करायचं की या पोरीला संशय सुद्धा येता कामा नये. काय?